सांगलीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 1 ऑगस्ट रोजी सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयंतीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी नवीन वसाहत, शांतीनगर, बेथल नगर आणि इंदिरानगर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला जाणार आहे। विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे। 3 ऑगस्ट रोजी अभिवादन सभा होणार असून त्यामध्ये ज्येष्ठ वक्ते जगभूषण ढोले मार्गदर्शन करणार आहेत। तर 5 ऑगस्ट रोजी ही यात्रा शाहिरांची, क्रांतिकारकांची या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने जयंती महोत्सवाची सांगता होईल। सध्या कार्यक्रमांच्या तयारीला वेग आला असून मंडप उभारणी, सजावट आणि इतर नियोजनांची कामं सुरू आहेत। जयंती महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करावं असं आवाहन महोत्सव समितीने केलं आहे। सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचा भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये, विविध शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये मोठ्या इतमानामध्ये केली जाते। तसेच या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने सांगली जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण सांगली शहरामध्ये मोठ्या इतमानाने जयंती पुष्पराज चौक येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये इतमानामध्ये साजरी केली जाते। या जयंती महोत्सव समितीच्या वतीने दिनांक 31 जुलै ते दिनांक 5 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तरी या जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष मी अर्जुन नेताजीराव कांबळे मी जाहीर आव्हान विनंती करतो की सर्व बहुजनाने या जयंतीस अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी ही मी कळकळीची विनंती करतो।